सुखाचा त्याग करून साधिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी करावी, याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. तव शौर्याचा तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे, त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू, पुसू पानिपत पुन्हा लिहा यामुचे भारत व्यास वाल्मिकी येथील धावत. महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळे म्लेंच बाधा, नुरे देश अवघा जयाच्या आभा, शिवाजी जपू राष्ट्रवंत प्रभावी, पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. मिर्झाराजे निघाले. मिर्झाराजांचा विचार खूप अर्थाने आपल्याला करायचा आहे खरं तर, पण अजून एक दुसरा विचार चालू आहे आपल्या पुढे. मिर्झाराजांचा विचार करायचा आहे. मिर्झाराजे काय आपण पाहिलं, पण औरंगजेबाने मिर्झाराजांच्या एवढ्या मोठ्या तालेवार सरदाराची योजना का केली याचा विचार करायचा आहे. उद्याला तो विचार करू आपण. मिर्झाराजे निघाले. हंडियाच्या घाटानं त्यांनी नर्मदा ओलांडली, थोडक्यात उत्तर भारत ओलांडला, संपवला आणि दक्षिण भारतात त्यांनी प्रवेश केला. नर्मदा हा भारताचा मध्य समजला जाते आणि ते बुऱ्हाणपुरात येऊन थांबले. 9 जानेवारीला त्यांनी नर्मदा ओलांडली हंडिया घाटापासून आणि पुढं बुऱ्हाणपुरात आले. अजून खूप विषय आहे बुऱ्हाणपुराला यायला. त्यांच्या डोक्यात मात्र सतत एकच विचार घोळत होता की आता आपण दक्षिणेत चाललो आहे. औरंगजेबाने आपली नियुक्ती केली आहे. कुणाच्या विरुद्ध केली आहे? शिवाजीराजांच्या विरुद्ध केली आहे. मग या शिवाजीराजांच्या विरुद्ध काय करावं आपण की ज्यातून शिवाजीराजांचे लुळेपांगळेपण होईल. लुळपांगळेपण म्हणजे शिवाजीराजाचा हात नसताना स्वराज्याचं लुळपांगळेपण होईल. लोक समजूच त्याच्यातले शिवाजीराजांचे लोक तुटून जातील किंवा स्वराज्याचे अनेक हात आहेत ते कमी होतील. कोणती शस्त्र वापरावीत, कोणचे डावपेच वापरावेत ही त्यांच्या डोक्यात सुरू झालं. शिवाजीराजे भोसल्यांच्या विरुद्ध आजपर्यंत विजापूर आणि मोगल यांनी अनेक स्वाऱ्या केल्या. दिल्लीवरून लोक आले, विजापुरातून लोक आले, उस्ताद आले, उस्तादातले वस्ताद आले, पण या सगळ्यांची हाडं मोडून शिवाजीराजांनी त्यांची पाठवणी केली. कुणी घरी परतला, कुणी घरी परतलाच नाही. कुणी परस्पर स्वर्गावर गेला तर प्रत्यक्ष कुणी शिवाजी महाराजांच्या हाताने स्वर्गात गेला. आले ते तसेच माघारी गेले, मार खाऊन माघारी गेले. कुणालाही विजय प्राप्त झाला नाही. मग आता आपल्याला शिवाजीराजावर पाठवलंय, त्यामुळे मिर्झाराजांमधूनच भीती वाटायची, धास्ती वाटायची, दचकायचे. आता आपली पाळी आहे काय, आपलं काय होईल अशी धास्ती मिर्झाराजांना वाटायला लागली. मनातल्या मनात शंका, कुशंका किंवा युद्धाच्या योजना या सगळ्या अर्थाने मिर्झाराजे वापरतायत, विचार करतायत. शिवाजीराजा मोठा दरोडेखोर आहे, ते शिवाजीराजाला स्वतंत्र सरंजाम राजा असं नाहीच समजत. शिवाजीराजांना वाटमारी करणारे समजतात सगळेच मोगल. अजूनही मोगली वृत्तीचे लोक त्याच अर्थाने शिवाजी महाराजांचा विचार करतात. मोठा हुनरमंद आहे, मर्दाना शिपाई आहे खरा, अंगाचा खासा आहे, अनेक गुण आहेत त्याच्या अंगात. अफजलखानासारख्याला अंगे मारला, शाहिस्तेखानाच्या डेऱ्यात शिरून मारामारी केली. म्हणजे अशा काही विलक्षण गोष्टी शिवाजीराजांनी केल्या आहेत की सांगता येत नाहीत. त्याचा पराक्रम विचार करता येत नाही किंवा त्याचा पराक्रम आपल्याला विचार करायचा आहे ते त्या अर्थाने करायचा आहे. काय करावं आपण, आपल्याला विजय कसा प्राप्त होईल असा मिर्झाराजांचा विचार चालू आहे. दिलेर खान पठाण मिर्झाराजांच्या छावणीत येऊन दाखल झाला, बुऱ्हाणपुराच्या थोडंसं अलीकडं किंवा बुऱ्हाणपुरात. दिलेर खानावर मोठीच जबाबदारी होती. मिर्झाराजे या मोहिमेचे मुख्य आहेत, दिलेर खान नायब आहे, उपमुख्य आहे, पण त्याच्यावर जबाबदारी दुहेरी आहे. मिर्झाराजांना फक्त शिवाजीराजांचे राज्य संपवण्याची जबाबदारी आहे, दिलेर खानाला दुहेरी जबाबदारी आहे. औरंगजेब महाक्रूर आहे किंवा औरंगजेब महाकपटी आहे. आणि दुसरा विषय, औरंगजेबाचा कोणावरही विश्वास नाही. औरंगजेबाने त्याच्यावरती जबाबदारी टाकली, दुहेरी जबाबदारी. कोणची? एक शिवाजीराजांचा बिमोड करण्याची दुसरी जबाबदारी, आणि दुसरी ही झाल्यावर पहिली कोणची, तर पहिली मिर्झाराजांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी.
म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काम दिलेर खानाचं काय आहे तर मिर्झा राजावर लक्ष ठेवणं आहे. का? औरंगजेबानं त्याला हा गुप्तमंत्र दिला होता, सांभाळ रे बाबा, मिर्झा राजा राजपूत आहे आणि शिवाजी राजाही त्याच्याच जातीचा आहे. जातीचा अर्थ दोन पद्धतीने घ्यायचा. एक हिंदू आहे आणि दोघेही क्षत्रिय आहेत हिंदू धर्मातले. हे राजपूत आहेत, शिवाजी महाराजही राजपूत आहेत, असा त्यातला भाव पण आहे. म्हणजे हिंदू आहेत म्हणून ते दोघं एक होतील ही भीती औरंगजेबाच्या मनात आहे. दोघेही एक दिल होऊन काही फितवा फितुरी करतील, मला ती शक्यता वाटते, म्हणून तुला पाठवलाय. तू त्यांच्या एतबाराचा खानाजादा, तू माझा, म्हणून तुला त्यांच्याबरोबर पाठवतोय. तू त्यासाठी जा. शाही मसलतीत दगा होणार नाही याबाबत तू खबरदारी घे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काम दिलेर खानाला काय आहे तर मिर्झा राजे आणि शिवाजी राजे एक होतील आणि मोगलाई संपवण्याचा विचार करतील. ती मोगलाई संपू नये म्हणून काय करता येतंय ते तू कर. उदाहरणार्थ शिवाजी राजांना आणि मिर्झा राजांना एक होऊ देऊ नकोस, आणि एक झाले तर काहीही कर, शिवाजी राजाचा खून सुद्धा पाड, कारण दिलेर खानानं पुढे तो विचार केलेला आहे. मिर्झा राजावर तुझं लक्ष ठेव. म्हणजे औरंगजेबाला सत्तेवर बसवण्यासाठी मिर्झा राजांनी जीवाची शिकस्त केली, त्यांना सत्तेवर बसवलं, तरी दिल्लीचं सिंहासन सुरक्षित ठेवण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले आणि औरंगजेबासाठी अनेक कामगिऱ्या केल्या, सोयरिकी झाल्या, किंवा औरंगजेबाच्या प्रती अत्यंत निष्ठा अर्पण करीत असलेलं असून सुद्धा मिर्झा राजांवर औरंगजेबाचा विश्वास नाही. का? एकच कारण, ते हिंदू आहेत, ते हिंदू आहेत, ते राजपूत आहेत. आणि म्हणून औरंगजेब मिर्झा राजांच्या गळ्यामध्ये हे लोडणं बांधून पाठवतो दिलेर खानाचं, तू जा आणि या गोष्टीकडे लक्ष ठेव. म्हणून तो आलाय. ज्या औरंगजेबाकरता मिर्झा राजे म्हातार वयात सुद्धा आपल्या जीवाचा आटापिटा करीत होते, त्यांच्याविषयी औरंगजेब असा विचार करतोय. कसा? कपटाचा. पहिल्यापासून मिर्झा राजांच्या विषयानं कपट त्याच्या मनात आहे, कारण हे शिवाजी राजे आणि मिर्झा राजे एक होतील अशी त्याला शक्यता वाटते. दुसऱ्याचा विश्वासघात करणारी माणसं नेहमी अत्यंत संशयी असतात. औरंगजेबाने अनेकांचा विश्वासघात केलेला आहे. ते संशयानं वागतात. त्याचा कुणावरही विश्वास नसतो, स्वतःवरही नाही, आपल्या पोरावरही नाही, बापावर नाही, बहिणीवर नाही. एक म्हणजे बहीण औरंगजेबाची बापाबरोबर औरंगजेबानं कैदेत टाकलेली आहे. लक्षात ठेवा. आपले भाऊ, सख्खे भाऊ यानं जिवंत मारलेले आहेत. भावाचे पोरं तुरुंगात ठेवलेले आहेत, कैदेत ठेवले लाल किल्ल्यात, आग्र्यात. आणि कैदेत सुद्धा त्यांच्या शेजारी नुसतं कैदेत ठेवले, खाय प्यायला घातले नाही, त्याच्या शेजारी रोज दुसऱ्या कैद्याला अशी मारहाण करायची, आदळआपट करायची की त्यानं घाबरून जावं, उद्याच्याला आपल्याला असं केलं तर काय करावं. म्हणून ते दारा शुकोचे पोरं औरंगजेबाला शरण आले, तरीसुद्धा काही दिवस त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, कैदेत ठेवले. आणि नंतरनं ते पूर्ण शरण आलेत असं वाटायला लागल्यानंतर त्यांना काही कामगिऱ्या दिल्या आणि त्यांना दरबारात कामाला करून घेतलं. औरंगजेब इतका विचित्र आहे. स्वतःच्या पोरावर त्याचा विश्वास नाही. औरंगजेबाला त्याची पोरं त्याच्यावरती कधीतरी आपल्यालाच राजा होण्यासाठी हल्ला करतील म्हणून औरंगजेब पोरांच्या बाबत संशयित आहे. आणि ते घडलं पण. अकबरानं औरंगजेबाच्या हयातीतच औरंगजेबाचा पोरगा आपण मोगल सल्तनतीचे राजे झालेत म्हणून द्वाही पिटली, आपण राजा झालाय म्हणून राज्यारोहण केलं. आणि जेव्हा औरंगजेब मागं लागला तेव्हा पळत सुटला आणि मग संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला. संभाजी महाराजांनी त्याला आश्रय दिला, त्याचा भरोसा आधी पाहिला खरंच आहे का, नाहीतर हा लबाड असायचा बापासारखाच, हा आपल्याला फसवेल. म्हणून अकबराला आश्रय दिला. संभाजीराजांनी भेट दिली, त्याला खाणे पिणे इथली व्यवस्था केली, त्याच्या लोकांची व्यवस्था केली आणि त्याला मदत केली. दोघांचा करार केला की अकबराला राजा म्हणून सिंहासनावर संभाजीराजांनी स्थापित करायचं आणि अकबराने संभाजीराजांना मदत करायची. पण अकबर निघाला भेकड. औरंगजेबाच्या सगळ्या वार्ता काही गोष्टी कळाल्या की अकबर इथून पळाला आणि खुरासानमध्ये निघून गेला. जाताना रस्त्यात मध्येच मेला. मक्केकडे निघून गेला आणि मेला.
पुढं दुसरे 2-3 पोरं आहेत त्याच्याविषयी औरंगजेबाला विश्वास नाही, त्याच्याविषयी तो खात्री धरत नाही की हे कधीतरी मला मारतील. एका पोराला बरोबर कायम ठेवलं दक्षिणेत आला तेव्हा, पण त्याच्यावर सारखं लक्ष, केव्हा तरी मला मारल आणि हा गादीवर बसल, गादीच्या आशेनं माझा नाश करेल. ज्याला स्वतःच्या पोराचा, बापाचा, भावाचा, अनेक नातेवाईकांचा विश्वास नाही, तो मिर्झा राजांचा काय विश्वास ठेवेल. केवळ ते हिंदू आहेत म्हणून शिवाजीराजाला मिळून जातील म्हणून मिर्झा राजांच्या गळ्यातील लोटणं बांधलं. दिलेर खानाचं, दिलेर खानाला काम सांगितलं, तू त्यांच्यावर लक्ष ठेव, या दोघांचे मिलाप होऊ देऊ नको. कपटी औरंगजेब. मिर्झा राजाचं औरंगजेबावर प्रेम होतं आणि प्रेम आहे म्हटलं की सगळा विषय संपला. त्याचे गुण दुर्गुण बघत नाहीत. लव जिहादमध्ये काय होतं, मेरा वैसा नहीं है. मराठी बोलणारी पोरगी, कानडी बोलणारी, तमिळी बोलणारी पोरगी सुरुवातच इथून होते. मेरा अकबर वैसा नहीं है, मेरा शोहर काय, मेरा अजून काय त्याचं नाव असेल ते, अफजल ऐसा नहीं है. आणि जेव्हा तिला सुटकेसमध्ये घालून पार्सल पाठवलं जातं, नदीत फेकून दिलं जातं, तेव्हा काही उपयोग झालेला नसतो, संपून गेलेलं असतं सगळं. तुकडे करून फ्रीजमध्ये भरून ठेवलेलं असतं, तेव्हा काहीही उपयोग झालेला नसतो, संपून गेलेलं असतं. अनेक घटना आहेत, तुम्ही सोशल मीडियावर सुद्धा पाहत असाल, बातम्या नुसत्या नाही, अनेक वार्ता पहा. मध्यंतरी 1-1.5 वर्षात एका मुलीनं, खूप एक काय हजारो मुली आहेत, माझा तसा नाही, माझा तसा नाही, माझा सर्व धर्मावर सारखा विश्वास आहे, मी सर्वधर्म समभाव मानते, असं नसतं मुसलमानात, असं म्हणून बोलणाऱ्या मुली, सोशल मीडियावर वार्ता करणाऱ्या मुली, मुसलमान मुलाबरोबर लग्न केलं म्हणतोय म्हणजे निकाह केला, लग्न नाही म्हणायचं त्याला. लग्न आणि निकाहमध्ये फरक आहे. लग्न असते ते 7 जन्माचं असतं आपल्याकडं, विवाह बंधन आहे, पवित्र आहे. त्यांच्याकडे विवाह बंधन नाही आहे, पवित्र नाही आहे, निकाह आहे म्हणतात त्याला. निकाह म्हणजे करार. करार म्हणजे तू आणि मी नवरा बायको सारखं राहू, हा करार. आणि जर जमलं नाही तर तुझ्या उदरनिर्वाहासाठी एवढे पैसे बाजूला ठेवलेत ते तुला मिळतील. मेहरची रक्कम म्हणतात त्याला, ती कबूल केलेली असते. बायकोनं कबूल केली की ती मिळते, ती नाही जमलं सोडून दिलं. लग्न हा करार आहे, लक्षात ठेवायचं. त्यांच्यात, आपल्यात नाही. आपल्यात एकदा ती ब्रह्मदेवानी बांधलेली गाठ आहे, जन्मजन्मांतरी सुटत नाही. आता हिंदू कायद्यात बदल झालेत वगैरे काही गोष्टी असल्या तर धर्मशास्त्रानं एकदा झालेलं लग्न कोणत्याही गोष्टीनं तुटत नाही, ती गाठ सुटत नाही. त्याला ब्रह्मदेवाची गाठच म्हणतात. म्हणजे प्रेम, लग्न, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करीत असताना मुसलमानाचं लग्न काही असो, औरंगजेबाचं त्या पद्धतीत आहेत. लव जिहादचा जुना प्रकार म्हणू आपण त्याला. एकदा प्रेम बसलं की विषय संपला. औरंगजेबावर मिर्झा राजांचं प्रेम आहे, पण औरंगजेबाचं कुठं आहे प्रेम? असलं की सगळे प्रश्न संपतात. तसंच हे झालेलं आहे. लवकरच मिर्झा राजे बुऱ्हाणपुरात येऊन दाखल झाले. तारीख 19 जानेवारी 1665. बुऱ्हाणपुरात 30,000 लोकांची छावणी आहे मिर्झा राजांची, आणि इतरही लोक येत आहेत. आता मिर्झा राजांना येऊन मिळायला लागले. 5,000चं लष्कर घेऊन दिलेर खान पठाण येऊन मिळाला. शहराच्या बाहेर छावणी पडली. छावणीचा आकडा फुगत चालला, रोज संख्या वाढत चालली. दुसरे सरदार येऊन मिळायला लागले. शिवाजीराजे यांना जास्तीत जास्त त्रास द्यावा आणि त्यासाठी आपल्या छावणीत ते जे काही प्रयत्न करता येतील ते मिर्झा राजे करायला सुरुवात झाली. म्हणजे काय करायचं, मिर्झा राजे खूप विचार करतात. म्हणजे त्यांची विद्वत्ता आहे ना, किंवा अनेक गोष्टी आहेत ना, एकच दुर्गुण आहे, निष्ठा कुणाच्या पायी ठेवाव्या हे कळत नाही आहे. अनेक गुण चांगले आहेत, पण घोटाळा इथं आहे. मिर्झा राजांनी प्रयत्न सुरू केले. जास्तीत जास्त शत्रूंना आपल्या छावणीत गोळा करण्याचा प्रयत्न सुरू केला. शिवाजीराजाचे वैरी कोण आहेत ते सगळे आपल्याकडे यावेत या अर्थाने मिर्झा राजे प्रयत्नशील झाले. आणि मग त्यांनी काय केलं, विजापूरकर आदिलशाह, गोवेकर पोर्तुगीज, बघा बरं का, जंजिऱ्याचा सिद्धी, रामनगरचे कोळी, रामनगरचे राजे, जव्हारचे कोळी राजे, जावळीचे मोऱ्याचे भाऊबंद, बेदनूरचे नाईक, बसवपट्टणचे नाईक, हे कर्नाटकातले आले. म्हणजे
अशा सगळ्या शिवाजीराजाच्या शत्रूंना अंजारायला गोंजारायला सुरुवात केली, जवळ करायला सुरुवात केली. बघा, एका वेळी सगळे शत्रू मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांच्या विरोधात गोळा करायची आणि सगळ्यांची झोड उठवायची असा प्रयत्न आहे हा. दाखवताना दाखवलंय की शिवाजी महाराजांनी आदिलशाही संपवायची आहे, पण आदिलशाहीला बरोबर घेऊन शिवाजी महाराजांवर चालून चालले आहेत आणि आदिलशाहीतले लोक आपल्याबरोबर यावेत म्हणून मिर्झा राजे प्रयत्नशील आहेत. त्यात आता हे जावळीकर मोरे आदिलशाहीतले आहेत. स्वतः आदिलशहाचा आणि औरंगजेबाचा मागे करार झाला आहे. वर्षाला 30,000 होनाची खंडणी आदिलशहाने त्यांना द्यायची ठरलेली आहे. मग हे तुम्ही खंडणी नियमित देत नाही म्हणून तुम्हालाही दम द्यायचा म्हणूनही आलेले आहेत. मागं शिवाजीराजांच्या विरुद्ध सैन्य उभं करा, तुमची वर्षाची खंडणी माफ करतो म्हणून औरंगजेबाने प्रयत्न केला आहे. आता मिर्झाराजे येत आहेत, ती खंडणी वसूल करायला येत आहेत. कुणाकडे मिर्झाराजांनी वकील पाठवले, कुणाकडे पत्र पाठवली. मिर्झाराजांच्या छावणीत असलेले परके लोक आहेत, त्यातला तो इटलीचा निकोला मनुची आहे. तसे अजून 2 लोक आहेत, फ्रान्सिस डी मेलो आणि डायगो डी मेलो, हे ते 2 आहेत. या तिघाही लोकांना मिर्झा राजांनी आपला वकील म्हणून राजांच्या विरोधात पाठवून दिलं. म्हणजे पोर्तुगीजाकडे पाठवलं असेल, इंग्रजांकडे पाठवलं असेल, पोर्तुगीजाच्या वेगळ्या वेगळ्या ठाण्यात पाठवलं असेल, यांना पाठवून दिलं. शिवाजीराजांना मदत करू नका, औरंगजेबाचं सैन्य घेऊन मी शिवाजीराजावर चालून निघालो आहे, मला मदत करायला या. किंवा तुम्ही जिथून असाल तिथं शिवाजीराजांना शत्रुत्व आहे तुमचं तर तुम्ही विरोध करा. हा प्रयत्न मिर्झाराजे करतात. बघा बरं का, पहिला प्रयत्न सुरू झाला त्यांचा. यावेळी महाराज राजगडावर आहेत. त्यांचे हेर सतत बातम्या आणतात, तसे याही बातम्या घेऊन आले. स्वराज्याच्या आत आणि बाहेरच्या बातम्या हेर जे विखुरलेले आहेत ते घेऊन येत आहेत आणि ते हेर बातम्या घेऊन आले. बुऱ्हाणपुरात फार मोठे अवजार घेऊन मोगली लष्कर बुऱ्हाणपुरातून आता ते औरंगाबादेकडे यायला लागलेलं आहे आणि हे तसंच वादळ आता स्वराज्यावरून लोटणार आहे. शेरांनी त्या बातम्या टिपल्या आणि महाराजांना येऊन सांगितल्या. दौडत येऊन महाराजांना बातम्या दिल्या. काय खबरा सांगितल्या? मिर्झा राजा जयसिंग आता 80,000ची त्याची फौज झाली आहे आणि बरोबर दिलेर खान पठाण अशी फौज घेऊन ते स्वराज्यावर चालून येत आहे. पुन्हा एक प्रचंड लाट शिवाजी महाराजांच्या अंगावर उसळून यायला लागली आहे. 1 लाखाची लाट आली होती, शाहिस्तेखानाची परतून लावली. त्याच्या आधी सिद्दीजोहरची 40,000ची परतून लावली. रुस्तुम जमान 10,000 परतून लावली. फाजल खान त्यात बरोबर होता आणि स्वतः अफजल खान 25,000, 20 आहे काही ठिकाणी 25 आहे. त्याच्या आधी फतेह खान 10,000. सारखं वाढतं. आई महीच्या बळासारखं बळ वाढतं आहे. आई मही, आई रावण, मही रावण कथा माहीत आहे आपल्याला रामायणातली. त्यांच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबूतून नवीन राक्षस तयार व्हायचे, आई रावण, मही रावण तयार व्हायचे आणि ते युद्धाला उभे राहायचे. त्यामुळं त्यांचं रक्त न पडता त्यांचा नायनाट करायचा प्रयत्न रामायणात झाल्याचा विषय येतो. बघा, बळ वाढत जातं शत्रूचं, तसं आता मिर्झा राजांचं बळ वाढत चाललंय. 80,000 5 दिलेर खानाचे, इतर सरदार अजून येऊन मिळतात आहेत. प्रचंड लाट स्वराज्यावर चालून निघाली आहे. उलट्या वाऱ्याची ही लाट आहे. शिवाजी महाराजांच्या विरुद्ध सगळंच उलटं. लाट अंगावर, वारं अंगावर, लाट वारं. स्वराज्यातलं वारं विलक्षण आहे. पण या सगळ्या लाटांशी आणि वाऱ्याशी महाराज सतत झुंजतायत. विश्रांती नाही, कुणाची मदत नाही, कुणाचीच नाही हो. आपल्याच रक्ताचे गोताचे पाहुणे, पै पाहुणे सुद्धा बरोबर नाहीत. मराठी लोक तर नाहीत सगळे. मराठी नाहीत, दक्षिण भारतातले नाहीत, उत्तर भारतातले नाहीत, आपले पाहुणे असणारे नाहीत. जाधवराव नाहीत, भोसले नाहीत, मोरे नाहीत, भोसलेचे ते पालोणीकर शेजारी आहेत ते नाहीत, कुणीच नाही. पै पाहुणे सुद्धा नाही. सक्का भाऊ शत्रू म्हणून आला. एकोजी राजाचा विषय पाहिला आपण. कुणीच बरोबर नाही, एकटे लढतायत. स्वराज्य स्थापनेचं व्रत किती कठीण हे विचार केल्यावर लक्षात येतं किती कठीण आहे स्वराज्य. कठीण नाही ते व्रत कसलं. आणि महाराजांची छाती धारीसारखी टणक होती. महाराज काही सामान्य नाहीत.
आलेली प्रत्येक लाट त्या ढालीवर झेलतायत, छातीवर झेलतायत आणि परतून लावतायत. बरोबर नेताजी आहे, तानाजी आहे, येसाजी आहे, ही सगळे मराठी मंडळी आहेत. ही सगळे आता निगरगट्ट झाले आहेत. कशानं? प्रत्येक संकटाला भ्यायचं काय? आलेलं संकट आपण परतून लावायची आपल्याला ताकद आहे. एकावर एक संकट येत गेली की मन निबर बनतं, त्याला म्हणायचं निगरगट्टपणा येणं. आता भ्यायचं कारणच नाही. असा कुणी प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी विरोधात चालून आला तरी आपण भ्यायचं कारण नाही. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातला आदर्श आहे हा. ब्रह्म्याने माव केली, बरोबर आहे ना? हा, म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या आरतीत पण आहे. ब्रह्मदेवानं माया केली कृष्णाच्या विरुद्ध, ते सगळे गोप गवळी उचलून नेले, बरोबर आहे की नाही? कृष्णाच्या कथेतलं भगवंताने दुसरे उभे केले आणि ब्रह्मदेव चकित झाला. परवा कीर्तनातही हा विषय शेखर महाराजांनी सांगितलं. काय झालं? देव सगळ्या गोपांना घेऊन गायी वळायला वृंदावनात, गोकुळात म्हणू आपण, जिथं गेले तिथं गायी वळताना सगळे गोप म्हणले, देवा आता भूक लागली, आम्ही रोज गायी वळतो, आज तू घेऊन ये म्हणले गाय. म्हणून गायी आणायला देवाला पाठवून देव गायी आणायला गेले तरी एकही गाय नाही. ब्रह्मदेवाने सगळ्या गायी हरण केल्या. देवाने ओळखलं काय झालंय. ब्रह्मदेवाचा बाप आहे, ती काय साधा नाही आहे. ब्रह्मदेवाचा जन्मच नाभी कमलात नाही ना त्याच्या. मग त्यांनी ते ओळखलं. गायी गेल्या कुठं? ब्रह्मदेवांनी नेल्या. असू दे, दुसऱ्या गायी निर्माण केल्या आणि तिथं आले. बघतो तर गोपच नाहीत. मग काय करावं? गोपही निर्माण केले आणि ब्रह्मदेवाने पाहिलं, यांनी सगळे गोपही आणले, गायी आणल्या, कसं काय? मग लक्षात आलं, हा बापाचा बाप आहे आपल्या, हा सामान्य नाही आहे. हा दिसतो तसा नुसता 8 वर्षाचा नाही आहे, दिसणं वेगळं आहे आणि हसणं वेगळं आहे. मग ब्रह्मदेव शरण निघाले आणि शरण जाताना त्यांना लक्षात आलं, इथं हजारो ब्रह्मदेव आहेत. आपण आहेत ते काय, ज्या त्यांच्या युगातला काय जे काय विषय आहे तेवढ्या पुरता आहे. ब्रह्मदेव सुद्धा एक नाही. ब्रह्मदेव हे पद आहे. त्या काळातला ब्रह्मदेव वेगळा वेगळा असतो. जसा आता पंतप्रधान मोदी आहे, पंतप्रधान आहे, पण राष्ट्रपती आहे, पण तो मोदी आहे. राष्ट्रपती कोण आहे? कोश्यारी आहे. नाही, राष्ट्रपती कोश्यारी नाहीत, आता द्रौपदी मुर्मू आहेत. त्याच्या आधी दुसरे होते, अनेक नावं राष्ट्रपती. अमका आहे, राज्यपाल अमका आहे, पद आहे. तसं ब्रह्मदेव हेही पद आहे. आणि ब्रह्मदेवाला लक्षात आलं, आपले आधीचे सगळे ब्रह्मदेव इथे येऊन बसतील ह्याच्या दंडवत घालायला. आणि मग ते शरण गेले आणि पुढे भेटले. म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा भगवान श्रीकृष्ण भेट नाहीत. इथं कुणी येऊ, ब्रह्मदेव आला तरी भेटणार नाही, कारण आम्ही कृष्णाच्या गोत्राचे आहेत, आम्ही कृष्णाच्या वंशाचे आहेत, आम्ही रामाच्या वंशाचे आहेत, तो विचार आहे. आणि म्हणून आम्ही निगरगट्ट झालो आहे. आम्ही थांबत नाही. काळजी करत बसायची आणि दचकायचं बिचकायची भानगड आता बंद झाली होती. सुरुवातीपासून आपण विचार करतोय. तो आला फतेह खान, तेव्हा काळजी केली, कसं करावं, काय करावं. अफजल खान आला, काळजी केली सगळ्यांनी, भयंकर भीतात. आपण लढायला नको, तह करा. आणि अफजल खानानंतर बदललं. आता काळजी नाही करायची. आता कुणी येऊ, भ्यायचं नाही. ब्रह्मदेव आला तरी त्याला उलता पालता करायचा. या व्रताचे ते आहेत. मोगलाची फौज काय बऱ्हाणपुरावरून निघाली आहे ना, येईल की. मग एवढं काय असते? बऱ्हाणपूर, दिल्लीतनं आले बऱ्हाणपुरातनं मग औरंगाबादेतनं मग स्वराज्यात येणार. पाहू, अजून आपल्याला पोचायला, आपल्यापर्यंत पोचायला त्या अजगराला खूप वेळ आहे. कारण तोपर्यंत दुसरीकडं काही साधता येत आहे का हे पाहू. आपल्यापर्यंत पोचायला म्हणजे त्यांची गती इतकी सुस्त आहे. आपण त्या गतीचा मागं 2-3दा विचार केला. औरंगजेब पुण्यातून सिंहगडाला जायला 30 दिवस लागले. शाहिस्तेखानाला नगरमधून चाकणला आणि चाकणमधून पुण्यापर्यंत यायला महिना गेलेला आहे. बेडर झाले. 30-9ला मिर्झाराजे निघाले बुऱ्हाणपुरातून. 19 नाही, ते औरंगजेबाचा विषय झाला. मिर्झाराजे निघाले 19 तारखेला बुऱ्हाणपुरातून येऊन पोचले. ते पुढं निघणार आहेत आणि पुढं येस तर खूप दिवस जाणार आहेत. मग बघू, विचार करू. एवढ्या दिवसात काय बसून वाट पाहायची त्यांची? नाही पाहायची. दुसरं काय शिकार साधता येते का साधू, असा विचार चालू आहे. खरोखरच नुसता विचार नाही. महाराज निघाले, कामगिरीवर निघाले, दुसऱ्या कामगिरीवर निघाले.
त्यांनी पूर्वीच अनुभवावरून माहीत झालं होतं की मोगली फौजा कधी वाघाच्या वेगाने येत नाहीत, त्या येतात म्हशीसारख्या झुलत झुलत. रस्त्यानं तुम्ही जाताना म्हशी पहा, गाय आणि म्हैस दोन्ही रस्त्यात आडवी आली, गायीला जरा जरी हाकारला, आपण गाडी चालवत असू, चालत असू, मोटरसायकल असू, हॉर्न वाजलाही गाय झटक्यात बाजूला होते, म्हैस लवकर बाजूलाच होत नाही, निवांत म्हशीसारखं. तशी ही म्हशीसारखी येणारी फौज आहे, डुलत झुलत डुंबत निवांत. पूर्वीच योजून ठेवलेल्या एका स्वारीवर म्हणून महाराज निघाले, योजना करून ठेवली होती. येऊ दे, ते येईपर्यंत बुऱ्हाणपुरात आलेत ना, औरंगाबादला यायला वेळ जाईल, औरंगाबादला आलेत ना, अजून पुढं जायला वेळ होईल. बघू, तोपर्यंत दुसरं काम करून घेऊ. कोणची स्वारी होती ही स्वारी होती आरमारी स्वारी. महाराजांनी योजना करून होती, मागच सांगितलं होतं. मालवणात सगळे दर्या सारंग आणि आरमारातले लोक दौलत खान यांना बोलावून ठेवलं होतं, मायनाक भंडारी, आणि त्यांना सांगितलं होतं की आरमार आणून ठेवा, गलबतं समुद्रात सगळी तयार पाहिजेत, आपल्याला आरमारी स्वारी करायची. महाराजांनी योजना केली आहे. महाराज मालवणला आले, राजगडावरून उठले मालवणला आले. सिंधुदुर्गाचं काम चालू आहे, मालवणच्या बंदरात समोरच सिंधुदुर्गाचं काम चालू आहे. महाराजांनी सिंधुदुर्गाचं कामाची पाहणी केली, सपाट्याने किल्ला बांधला चाललाय. त्याचवेळी समुद्रात आरमाराही डोलताय. नौकांच्या डोलकाट्यांचे भगवे झेंडे मशालीसारखे फुरफुरत होते. मोठ्या नौका आणि गलबते महाराजांची इंतजारी करत होते, वाट पाहत उभारले होते. युद्धनौका कठड्यांवर साखळदंडाने बांधलेल्या तोफा मगरीसारख्या आवासून उभ्या होत्या. युद्धाच्या नौका तयार करून ठेवल्या होत्या ना, महाराजांनी बांधकाम केलं होतं. त्या सगळ्या युद्धात उपयोगी म्हणून नावेवरती तोफा त्याही बांधून तयार होत्या. सगळं आरमार येऊन उभं होतं. महाराज आरमारावर चढले. आतापर्यंत घोड्यावर आहेत, आता महाराजांनी समुद्रातल्या घोड्यावर बसायला सुरुवात केली. याच्या आधी हिंदुस्थानात परंपरा आहे सागरातून जाऊन स्वाऱ्या करायची. प्रभू रामचंद्रांनी नाही का केली, लगेच सांगतो. कुठं केली? लंकेवर स्वारी केली नाही का, सागर ओलांडून केली. मौर्य राजांचं आरमार होतं, समुद्रगुप्ताचं आरमार होतं, अनेक राजांचे, दक्षिणातल्या चौल राजाचं आरमार होतं. चौल राजाचं आरमार त्यावेळेस कोरियापर्यंत गेलं होतं, जपानपर्यंत गेलं होतं. त्याचे उदाहरणं दाखले आहेत. आरमारातून स्वाऱ्या करायला गेलेली चित्र अनेक ठिकाणी कोरलेली आहेत, चितारलेली पण आहे. पण दुर्दैवानं आरमार आमचं बंद पडलं होतं. हिंदू धर्मातल्या काही भोळसट समजुतीमुळे ते बंद पडलं होतं. महाराज आता या सगळ्या भोळसट समजुती सोडून देऊन आरमारी स्वारीच्या विषयाला सुरू झाले आहेत. आधीच हेरांनी बातम्या काढल्या होत्या, बातम्या घेऊन हेर आलेच होते. महाराजांना हेरांनी बातम्या सांगितल्या. महाराजांच्या सांगाती आरमाराचे सरखेल होते. आलेल्या बातम्यांचा सरखेलाच्या सल्ला मसलतीने महाराजांनी त्याचं पृथक्करण केलं. बातम्याचं खरे खोटेपणा काय आहे, कसं आहे, योजना, बाकीचा विचारविनिमय केला. नकाशा आखलेलाच होता स्वारीचा, त्याच्यावर महाराजांनी बोट ठेवलं आणि सुरुवात केली. मोठ्या नौका किती न्यायच्या, लहान नौका किती न्यायच्या, गलबतं किती घ्यायची, फौज किती घ्यायची, निघायचं केव्हा, कोणत्या दिशेने जायचं, चर्चा काय करायची, लोकांना काय सांगायचं, तिथंच का जायचं, सगळा विचार महाराजांचा पक्का आहे. आणि त्याप्रमाणे एक एक हुकूम सुटायला सुरुवात झाली. कोणच्या वेळी पोहोचायचं बघा बरं, म्हणजे वेळ किती लागतोय समुद्रातून जायला याचाही विचार आहे. आणि ते काही 5-6 दिवस समुद्रात आपण राहणार, त्यावेळेस खाण्यापिण्याची व्यवस्था आरमारात भरून ठेवलेली आहे. सगळी तयारी किती बारकाईने केली असेल. कोणत्या मार्गाने परत यायचं याचाही विचार महाराजांनी केला. आराखडा तयार होता. हे सगळे सरदार शूर होते, निष्ठावान होते, आरमारी स्वारी शिकारीत तरबेज होते. सगळा आराखडा ठरला. सुमारे 6,000 सैन्य महाराजांनी बरोबर घेतलं. किती? 6,000. 3 मोठी जहाजे आणि 85 लहान गलबते, सगळे 6,000 त्यात बसले. आता काय झालं असेल या 6,000चं? समुद्रात नाव बसली. त्यांना जमनात पहिल्यांदा माहीत नाही, समुद्र फक्त लांबून पाहिलेला. समुद्रातल्या त्या गलबतात बसून जायचं आहे, किनाऱ्यापासून आत जायचं, मग समुद्रमार्गाने जायचं. समुद्र पहिल्यांदा, समुद्र लागतो जसं गाडी लागते की नाही, 4 चाकीत एखाद्या नवीन माणसाला गाडीत बसणं होत नसेल तर मळमळतं, उलट्या होतात. तसंच समुद्रात नावेत बसल्यावर होतं, मळमळतं, फिरायला लागतं, उलट्या होतात. फाल्गुन शुद्ध तृतीया, तारीख 8 फेब्रुवारी 1665, फाल्गुन तृतीया
शुद्धाची आहे. वद्य तृतीयेला महाराजांचा जन्म आहे, लक्षात ठेवायसारखा विषय आहे. आरमारावर फौज चढली, तांडेलांनी नौकाची शिडं सोडली, नाखव्यांनी नांगर काढले, शिडं टटरून फुगली, वारं भरलं नव्हे, मराठ्यांच्या अभिमानाने छाती फुगून आली. ही शिडांची फूग म्हणजे मराठ्यांच्या छातीची फूग आहे. सुकाणूची चाकं गरगरा फिरायला लागली. आरमाराच्या सरदारांनी इशारत केली आणि नाखव्यांच्या दर्या कल्लोळात आरमाराचे झेंडे फडकवीत सिंधुदुर्गाची मिठी आरमारातल्या गलबतांनी सोडली. सिंधुदुर्गातून ते बाहेर पडले. नाखवे म्हणजे नावा चालवणारे, त्यांचा कल्लोळ सुरू होतो. त्यांचं बोलणं बडबड त्याशिवाय कामचा करत नाहीत. कारण वल्ली मारावं लागते. हुय्या हैश्या हुप्पा करत करत ते वल्ले मारायचे असतात. मग इकडं 10 तिकडं 10, प्रत्येकाला वेगळे वेगळे, प्रत्येक नावेत एकाच नावेला 10-10 20-20 त्या नावेच्या गरजेप्रमाणे असतात आणि ते कल्लोळ करतात. आणि त्यांचा कारभारी मुख्य त्याला शाबासकी देतो, कधी कधी त्यांना शिव्या देतो नीट काम करत नाही म्हणून. ह्याचा सगळा गर्दा उठतो. त्या गर्द्यात हे सगळं आता आरमार बाहेर पडलं. सिंधुदुर्गच्या कुशीतून महाराजांचं निघालं, आरमार निघालं. महाराजांची ही पहिली मोहीम, अनेक शतकानंतरची ही हिंदूंची पहिली मोहीम, स्वराज्याची पहिली मोहीम, सागरावरची पहिली मोहीम. कुठे? महाराजांची पहिलीच दर्यावर्दी मोहीम. कुठे? कोणाकडे? बसनूर. बसनूर, बेदनूर नायकांचं बसनूर, बेसनूर या गावाला अनेक नाव आहेत. बसनूर कुठं आहे? गोमांतकाच्या दक्षिणेला कारवार होतं. या कारवारच्या अजून दक्षिणेला कर्नाटकात उडुपी तालुक्या, उडुपी जिल्ह्यात कांगरा नदीच्या किंवा कानराच्या किनाऱ्याला, किंवा अजून दुसरं असं वराही नदीच्या काठावर हे गाव आहे. हे गाव नुसतं वराही नदीच्या काठावर नाही, वराही नदी जिथं समुद्राला मिळते तिथं हे गाव आहे. उडुपी म्हणजे उडुपीला भगवान श्रीकृष्णाचं मोठं स्थान आहे. त्या उडुपीच्या जिल्ह्यात, आजच्या लौकिक जिल्ह्यात अशा अर्थाने सांगतोय. ऐतिहासिक बंदर आहे, मोठं जुनं आहे. कानडी लोक त्याला म्हणतात बसरूर, मराठी लोक म्हणतात बसनूर, फिरंगी म्हणतात ब्रॅसलोर, काही गोरे अजून दुसरं म्हणतात बर्कलूर, इंग्रज म्हणतात बार्सिलोर. पण याचं खरं नाव काय? याचं खरं मूळ आपल्या भारतातलं नाव आहे वसुपूर. वसूचे अनेक अर्थ करता येतात. अष्टवसूतले अवसू किंवा भगवान श्रीकृष्णाचे वडील वसुदेव. जसं रामनगर हिंदुस्थानातच नाही अनेक गावात, रामपूर, रामनगर, असं जगभरात अनेक ठिकाणी रामाच्या नावानं गावं वसलेली आहेत. तसं भगवान श्रीकृष्णाच्या वडिलाच्या नावाने वसलेलं हे गाव असं म्हणायला हरकत नाही. वसुपूर किंवा अष्टवसू आपल्याकडे आहेत. भीष्माचा पूर्वीचा जन्म काय आहे? ते अष्टवसू होते आणि ते शापाने दग्ध झाले म्हणून उशाप घेऊन पुन्हा स्वर्गलोकाला जाण्यासाठी त्या गंगा नदीच्या पोटी जन्माला आली ना, म्हणून ते असा विषय आहे. अष्टवसू त्याला म्हणतात. इथं वसुपूर या गावाचं नाव आहे. हे शहर अतिशय श्रीमंत आहे. शहराचा बंदोबस्त नसल्यासारखा आहे. महाराज बसनूर जिंकायला चालले होते, नव्हते म्हणजे गाव जिंकून स्वराज्यात आणणं नको. त्याच्याऐवजी महाराजांचा विचार आहे की हे गाव लुटावं, सुरते सरकन तिथली धनसंपदा गोळा करावी. बसनूर उरकून परतण्याचा बेत नव्हता. नुसतं बसनूर जिंकायचं आणि परत यायचं असं नाही आहे. मग काय करायचं आहे? येताना गोकर्ण महाबळेश्वराचं दर्शन घ्यायचं, अंकोल्याला जायचं, कारवारची पाहणी करायची, असा सगळा मनसुबा महाराजांचा आहे आणि मग माघारी यायचं. म्हणजे एकाच मोहिमेत अनेक गोष्टी महाराजांच्या डोक्यात आहेत. सरसर पाणी कापीत नौका निघाल्या. बसनूर साधं नाही आहे. बसनूर बसनूरच का, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. पण बसनुराचा महत्त्व जे आहे त्यात असं आहे, 16व्या शतकात आणि त्याच्या आधीपासून वसलेलं हे शहर, येथं चालणारा व्यापार फार मोठा आहे. तांदळाची व्यापारी पेठ इथली प्रचंड मोठी आहे. उत्कृष्ट तांदूळ या बंदरात येतो, यामुळे याची कीर्ती आहे. अनेक बंदरांचा माल इथं येतो. व्यापारी प्रमुखांच्या देशातील परदेशातील इथं केंद्र आहेत.
शिवमोगाजवळ केलाडी संस्थान आहे. या केलाडी संस्थानची सगळी गरज पूर्ण करण्याची ताकद या बसनूरच्या बंदरात आहे. म्हणजे धन इथं भरपूर आहे. या शहरात अनेक रस्ते आहेत, प्रसिद्ध व्यापारी आहेत, कारागीर आहेत, नर्तक आहेत, विणकर आहेत. म्हणजे जिथं पैसा अडका जास्त असतो तिथं कलावंत राहत असतात ना, त्यांना ती सुबत्ता मिळते. म्हणून अनेक गोष्टींसाठी हे शहर प्रसिद्ध होतं. आता व्यापारासाठीही प्रसिद्ध झालेलं होतं. होनावरवरून मलबारला जाताना किनाऱ्यालगत मोरक्कोहून आलेला एक प्रवासी इब्न बतूना किंवा इब्न बतूता हा या बंदरात थांबून गेल्याचा उल्लेख त्याच्या चरित्रात लिहिलेला आहे. म्हणजे त्यानं जे प्रवास वर्णन लिहिलं त्यात त्यानं लिहिलंय काय प्रवास वर्णनात, म्हणजे हा जेव्हा आला अबू मोहम्मद, हे अब्दुल मोहम्मद आहे त्याचं नाव. हा आला 1304 ते 1358च्या काळात. त्याचा आयुष्याचा काळ एवढा आहे, 54 वर्षाचं आयुष्य लाभलं इब्न बतूता. आणि त्याने इथं भेट दिली म्हणून त्यावेळेस लिहून ठेवले 1304 ते 1358 या काळात. मलबार देशातले पहिले शहर ज्यामध्ये आपण प्रवेश केला असून ते अबू सरूर म्हणजे बसनूर या नावाने ओळखलं जातं. इथे मोठ्या इनलेटवर एक लहान ठिकाण आहे आणि नारळाच्या झाडीने हे शहर गच्च दाटलेलं आहे. ब्रिटिश मेजर ऑफ इंजिनियर जेम्स रेनल याने विश्लेषण करून या बसनूरचा एक नकाशाही काढला होता. या नकाशात त्यानं बार्सेलोर किंवा बसनूर असं लिहून ठेवलेलं आहे. 16व्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगीजांनी हे शहर जिंकलं. शहर म्हणजे अख्खं नाही, काही भाग जिंकला आणि आपली वखार इथं काढली. ताब्यात आले, तिथे त्यांनी चर्च बांधलं. नेहमीप्रमाणे गोव्यातही चर्च बांधलं. धर्मप्रचार बसनूरमध्ये तेच करतायत. आणि त्याशिवाय सांता लुझिया नावाचा एक किल्ला बांधला आणि त्याला नाव दिलं सांता लुझिया. लुझिया नावाचा संत आणि त्याच्या नावानं या किल्ल्याला नाव दिलं, असं त्याचा अर्थ घ्यायचा. पोर्तुगीजांनी शहराला नाव दिलं बार्सेलोर. आणि आता महाराजा बसनूरवर किंवा बसरूर याच्यावर निघाले. महाराज तिथं का निघाले याचा विचार महत्त्वाचा आहे, जो आपल्याला करायचा आहे. म्हणजे महाराज उगच काहीतरी बंदर आहे, उगच काहीतरी ठिकाण आहे म्हणून बसनूरला गेले असं नाही. अनेक अर्थाने विचार करतात. बसरूरमध्ये धन आहे म्हणून महाराज तिथे गेले, हा एक महत्त्वाचा भाग. दुसरं काय, बेदनूरचा राज्य हे बेदनूर राज्य आहे, जवळपासचं जे आहे ते बेदनूर राज्य आहे. आणि इथलं शिवप्पा नायकाची कारकीर्द असताना ही राज्य भरभराटीला आलं होतं. 1645 ते 1660 या शिवप्पा नायकाचा कारकिर्दीचा काळ आहे. आदिलशाहीतली दुर्बलता विचारात घेऊन या शिवप्पा नायकानं आपलं राज्य इथं निर्माण केलं आणि वाढवलं. शिवाजी महाराजांचा आदर्श त्यानं घेतला म्हणायला हरकत नाही. आपलं राज्य स्थापन केलं. पण या कामात त्याला पोर्तुगीजांनी आणि डचांनीही मदत केली होती. म्हणजे नुसतं तसा विषय नाही, पोर्तुगीज आणि डचाचाही संघर्ष चालू होता. त्या डचांनी याला मदत केली होती. गोकर्ण महाबळेश्वरापासून निलेश्वरापर्यंतच्या समुद्रपट्टी याने ताब्यात घेतली होती. मोठं राज्य निर्माण केलं स्वतःचं. 1660 मध्ये हा मेला. शिवप्पा नायकाचा मृत्यू झाला. तिथे सत्ता संघर्ष सुरू झाला. तो मेला की त्याचा पोरगा भाऊ यांच्यात भांडण सुरू झालं चुलत्या पुतण्यात. व्यंकटप्पा हा त्याचा भाऊ आणि मुलगा भद्रप्पा यांच्यात संघर्ष झाला आणि व्यंकटप्पा 1661ला गादीवर आला. चुलत्या पुतण्यातल्या भांडणामुळे इथं अराजक निर्माण झालं. त्याचीही उचलबांगडी 62ला झाली आणि भद्रप्पा राज्यावर बसला. 64 मध्ये अचानक भद्रप्पाचाही मृत्यू झाला. बेदनूरच्या घराण्यात पुन्हा संघर्ष सुरू झाला, सत्ता संघर्ष सुरू झाला. कोण राजा होणार? महाराजांचं तिकडे लक्ष आहे. बघा बरं का, कुठं आहे ते लक्ष तिथं आहे. याच वेळी डच आणि पोर्तुगीजाचं भांडण झालं होतं. त्याला शिवप्पाने डचांना म्हणजे एकमेकाला मदत करतात, त्यात दोघांनी एकमेकाची मदत घेतली होती. आता डचाचा आणि पोर्तुगीजाचा संघर्ष सुरू झाला होता. कारण पोर्तुगीजांनी यातला काही भाग ताब्यात घेतला आणि डचाला ते आवडलं नाही म्हणून त्यांचा संघर्ष सुरू आहे. म्हणजे दुहेरी संघर्ष इथं सुरू आहे सत्तेचा. म्हणून शिवाजी महाराज इथं लक्ष देतात. त्यामुळे त्यांच्या भांडणात ते एकमेकाला मदत करणार नाहीत. आपल्याला साध्य होईल. या पुरेपूर गोंधळाचा आपल्याला फायदा मिळेल म्हणून महाराज तिकडे चालले आहेत. एक आणि दुसरा एक भाग आहे,
काय आहे? आदिलशहाने बेदनूरच्या राजाकडून 2 वर्ष भरपूर खंडणी घेतली होती. ती पण बातमी महाराजाला आहे. हा बेदनूरचा नाईक जरी स्वतःचं राज्य उत्पन्न करीत असला तरी हा आदिलशहाचा अंकित म्हणून राहतोय आणि यानं त्यासाठी बादशाला खंडणी दिलेली आहे. मग ती दिलेली खंडणी किती, महाराजांचं लक्ष तिकडे आहे. 2 वर्ष जर स्वतंत्र राज्यासाठी हा एवढे पैसे देत असेल तर याच्या राज्यात पण किती आहे? भरपूर धनार्जन होईल ही महाराजांची अटकळ आहे. त्यातून भद्राप्पाही मेला म्हणजे आपल्याला आता अनुकूलता लाभेल, हाही महाराजांचा विचार आहे. आणि म्हणून महाराजांनी आपली गलबते नोव्हेंबर 1664च्या नोव्हेंबर महिन्यातच, आता जानेवारीत महाराज बाहेर पडत आहेत किंवा फेब्रुवारीत बाहेर पडत आहेत, तारीख 8 फेब्रुवारी 1665 फाल्गुन वद्य शुद्ध 3 या दिवशी ते मालवणातून बाहेर पडत आहेत. पण त्याच्या आधी नोव्हेंबर महिन्यात म्हणजे 2 महिने 3 महिने आधीच महाराजांनी आपली गलबतं तिकडे पाठवली आहेत पाहणी करायला, लक्ष द्यायला. नुसतं लक्ष द्यायला पाठवली आहेत लक्षात घ्यायचं, पण त्याशिवाय दुसरा काय विचार? दुसरा विचार महाराजांची गलबते इथं सतत फिरत राहतात हाही विचार लक्षात ठेवायचा. किनाऱ्यावर लक्ष ठेवतात आणि समुद्रात आपली गलबतं चालतात हे जगाला कळलं पाहिजे. नुसतं आपण नौखे आलो नको म्हणून महाराज गलबतं पाठवतात. आता महाराज जमिनीवरून तिकडं सामील होणार होते, परंतु या धामधुमीत त्यांनी तो बेत पुढे ढकलला. आता महाराज निघाले. स्वारी 85 छोटी आणि 3 मोठी गलबतं घेऊन महाराज हे बाहेर पडले. या दिवशी महाराजांनी केलेलं हे पहिलं नौकानयन किंवा आरमारी स्वारी. योगायोग असा आहे की तारीख 8 फेब्रुवारी 1665 याच दिवशी पोर्तुगीजांनी मुंबई बेटाचा इंग्रजांना ताबा दिला. म्हणजे हे बेट मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. त्याच दिवशी ते इंग्रजांना त्यांनी भेट दिलं, पोरीला अंदण म्हणून दिलं. पोर्तुगीजांची पोरगी इंग्रजांच्या राजघराण्यात दिली, त्या पोरीला आहेर, पोरीला आपण देत नाही का भेटवस्तू, तसं जावयाला दिलेले भेट आहे. इतिहासाला नवं वळण लावणाऱ्या 2 गोष्टी या दिवशी घडल्या. पोर्तुगीज या निमित्तानं मुंबईकडे गेलेत, म्हणजे महाराजांचं तिथं पण लक्ष किती आहे पहा. ही बेटाची देवाणघेवाण करायला त्यांचे सगळे लोक तिकडे गेले आहेत. त्यामुळे गोव्याजवळून आपल्याला जाताना कोणी आडवं येणार नाही. महाराज निर्धोक पुढे जातील याचा विचार करून बाहेर पडले, सरकले, पुढे लांब गेले आणि अचानक बसनुरात उतरले. सर सर पाणी कापीत या सगळ्या नौका, मोठ्या 3 आणि 85 लहान, निघाल्या. नागिणीसारख्या पाण्यातून सळसळ सळसळ करीत ही सारी गलबतं गरुडाच्या पिल्ल्याप्रमाणे धावत धावत बाहेर पडली. वर आकाश, खाली समुद्र आणि आकाशाच्या सागराच्या शिंपल्यात महाराज. रात्र झाली, गलबतावरचे आरमारी कंदील पेटले. रात्री अंधार असतो ना, उजेड पाहिजे समुद्रात. ही तृतीया होती, फाल्गुनाची रात. अवघ्या 2 घटकांपुरती चंद्राची साथ होती. महाराजांच्या संगतीत उसळलेल्या लाटावर दख्खनच्या दौलतीची चपळ गलबते धावत होती. तिकडे बसनूर मात्र लाखाची दौलत घेऊन उशाला निवांत झोपलं होतं, अगदी शांत, अगदी निवांत. अकस्मात झडप घालून महाराज ते लुटणार होते, त्यांना कल्पनाही नव्हती, कधीच असणार नाही. महाराज जे करायचे ते गुप्त करायचे, एकदम समोर प्रकट व्हायचे. होय, महाराज ते लुटणार होते. निरुपाय होता. स्वराज्याची किती कामं पैशासाठी थांबली होती. तोफा तयार करायचा कारखाना महाराजांनी काढला होता. पुरंदरावरती तो कारखाना चालू होता. तोफा वाचून सतत अडत होतं. सरहद्दी राखायच्या असतील तर तोफा पाहिजेत, किल्ले राखायचे असतील तर तोफा पाहिजेत, त्याशिवाय शक्य नाही. म्हणून तोफा स्वतःच्या असल्या पाहिजेत. लोकांकडून किती दिवस विकत घ्यायच्या? आमचं स्वातंत्र्य आहे ते प्रत्येक ठिकाणी दृगोचर झालं पाहिजे. आम्ही तोफाही वतण्यात पारंगत आहोत, आम्हाला ते करता आलं पाहिजे. मेक इन इंडिया. म्हणून महाराज ते प्रयत्नशील आहेत. आमचा आदर्श ते असले पाहिजे. लागणारी प्रत्येक गोष्ट दुसऱ्याकडून विकत घेणं इष्ट नाही. तोफा वाचून अनेक कामं अडत होती. फिरंग्यांकडून तोफा, बंदुका, दारुगोळा विकत घ्यावा लागे. पण ते परावलंबी, ते देतील तेव्हा, नाही दिलं तर एक मन मागावं तेव्हा कुठं शेरभर देतील.
35 मण 40 मण मागावं तेव्हा 2 मण देतील. नाहीच दिलं तर तोफा केल्या, दारू कुठली यायची. मग आपलंच असलं पाहिजे. महाराज त्या अर्थाने विचार करतात, त्या अर्थाने माणसाला शिकायला पाठवतात. महाराज फार विलक्षण आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीत इतका विचार आहे ना महाराजांचा. तुम्हाला आम्हाला माहीत आहे का, महाराष्ट्रात केळाचं उत्पादन कुठं होतं सगळ्यात? जळगाव जिल्ह्यात सगळ्यात जास्त केळीचं उत्पादन होतं. माहिती आहे का? सगळ्यात जास्त केळी जळगाव जिल्हा, त्यात रावेर, जळगाव, ते बुलढाणा, अजून काय गाव आहेत, खूप गाव आहेत. केळाचं चोपडा, या सगळ्या प्रदेशात केळाचं उत्पादन होतं. केळाचे मोठे मोठे व्यापारी आहेत, मोठे मोठे शेतकरी आहेत. यांच्या मुलाखती घेतल्या. हे केव्हापासून तुम्ही केळाचं उत्पादन आणि त्याचं ज्ञान संपादन केलं असं त्यांना लोकांनी विचारलं. आणि मग त्यांनी सांगितलं की हे आम्ही घेतलेलं केळाचं जो व्यापार व्यवसाय आहे तो सहजासहजी आलेला नाही. हे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण भारतात गेले तेव्हा दक्षिण भारतात केळाची उपज खूप आहे, केळ खूप चालतं, म्हणजे व्यापार त्याचा किंवा केळीचं उत्पादन खूप आहे. मग आपल्या देशात या मानानं ते केळीचं कमी आहे. म्हणून यासाठी आपल्याकडे इथे उत्पादन वाढलं पाहिजे. म्हणून काही लोकांना त्यांनी बरोबरच्या सांगितलं हे ज्ञान घ्या. केळाचे कंद तिथून घेतले आणि इकडं सुपीक तशी प्रदेशाची भूमी कुठं आहे तसं त्यांचं वास्तव्य करायला लावलं. आणि त्यातून आम्ही डेव्हलप होऊन हे जळगाव प्रदेशात केळाचं उत्पादन सुरू घेतलं. म्हणजे जळगावच्या केळाच्या उत्पादनात आज असणारं यश हे शिवाजी महाराजाच्या दूरदृष्टीचं आहे. शिवाजी महाराज इतके विलक्षण आहेत, आपल्याला माहीतही नाही. अनेक गोष्टीत लक्ष देतात. आमचा तोफखाना पाहिजे ना, आम्ही तोफा वाचल्या पाहिजेत. नुसत्या परक्याकडून तोफा घेतल्या आणि उडवल्या नाही. आमचा दारुगोळा आम्ही तयार केला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न आहेत. आणि त्याच्यासाठी परावलंबी पण टाकून देण्यासाठी आवश्यक ते सगळं केलं पाहिजे. स्वावलंबी नसेल ते स्वराज्य कसलं. पण या कमाईसाठी पैसा लागतो. आणावा कुठून? कोण देईल? मोठं काम आहे. तोफा ओतण्याचा कारखाना महाराजांनी पुरंदरावर काढला होता. लहान मोठ्या प्रमाणात ते चालू आहे, पण अजून त्याचं प्रमाण मोठं व्हायला पाहिजे. म्हणून पैसा पाहिजे. पैशासाठी महाराज बसनूरसारखी शहरं, सुरतेसारखी शहरं, तेथून धन आणतात, ते लुटून आणतात. ते सरळ मागितल्यानं देत नाहीत, म्हणून लुटावं लागतं. सरहद्दीचा पक्का बंदोबस्त ठेवायला पक्के ठाणे पाहिजेत, किल्ले पाहिजेत, बांधायला हवेत. तिथे कायमची फौज तयार पाहिजे आणि या फौजेला पगार पाहिजे, किल्ले बांधायला पैसे पाहिजे. कुणी खवास खानानं उठावं, कुणी सिद्धी जोहरनं उठावं स्वराज्यात चालून यावं, मवास खानानं उठावं स्वराज्यात धिंगाणा घालावा, हे आता चालणार नाही. यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. स्वराज्य म्हणजे काय खेळ आहे? स्वराज्याच्या सरहद्दी ओलांडताना शत्रूला 10 वेळा विचार करावा लागेल. मग त्यासाठी पक्की संरक्षक शिबंदीची फळी उभी केली पाहिजे आणि ती सरहद्द सुखरूप राहिली पाहिजे. आणि या कामासाठी पैसा पाहिजे. आणावा कुठून? पश्चिम किनारा म्हणजे स्वराज्याचा किनारा. तो बळकटपणे आपली ताबीन राखील, आपले स्वातंत्र्य अबाधित राखील. कोण कुठले फिरंगी लफंगे येतात आणि किनाऱ्यावर स्वारी करतात. 18 टोपीकर आहेत. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच, खूप युनान, ग्रीस, अनेक देशाचे, इटली, सगळे येतात आणि भारताच्या किनाऱ्यावर येऊन आपल्या वखारी थाटतात. नुसता व्यापार नाही, वखारी म्हणजे त्यांची कायमची राज्यच होतात. हे होता कामा नाही. मग त्यासाठी काय करलं? गोव्यासारखी, मुंबईसारखी, दमणसारखी, मुरुड जंजिरासारखी आमचीच भूमी बळकावतात, आमच्याच काळजात घरं करू लागतात, आमच्या लोकांना त्रास देतात. यातला एखादा काव्यबाज इंग्रज हळूहळू आपली पाय पसरतो. स्वराज्य गिळंकृत करून टाकल्याशिवाय राहत नाही. मग हे इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, सिद्धी झुंझून हद्दीबाहेर फेकायला हवेत. त्याकरता लढाऊ गलबत हवीत, आरमार हवं. आणि आरमार बांधायसाठी तळ उभा केला आहे. मग त्या तळाला अजून संरक्षण हवं. समुद्रात पाणकोट हवे, जंजिरे हवे. सिद्ध्याचा जंजिरा आहे, आमचा स्वराज्याचा जंजिरा का नको? त्याचं बांधकाम करायचं आहे. गोवा, कारवार, जंजिरा, मुरुड इत्यादी ठिकाणची परकी ठाणी स्वराज्यात दाखल व्हायला हवीत. त्यासाठी युद्ध साहित्य हवं. सिंधुदुर्गसारखे जळदुर्ग हवे आणि या सगळ्याला पैसा हवा. येणार कुठून? ही स्थानं. त्यासाठी विजापूरकर आणि मोगलांची वारंवार येणारी धाड, कधी 10,000, कधी 20,000, 30,000, 40,000, लाख, 1.25 लाख
संख्या वाढत जाते. ही धाड, येणारी धाड करत असलेली धुळधाण आणि सुलतानाचे श्वासोच्छ्वास बंद पाडण्यासाठी काय करायला हवं? त्यांची अशी राज्य लुटायला हवी. गंगा, सिंधू, यमुना, चंबळा, झेलम, शरयू, सुरगंगा, मथुरा, काशी, प्रयाग ही सगळी स्त्रीस्थानं मुक्त करण्यासाठी, ती मुक्त करायची आपली प्रतिज्ञा आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्राचा जन्म आहे. महाराजांचा त्यासाठी जन्म आहे. महाराष्ट्रातल्या या स्वराज्याचा त्यासाठी जन्म आहे. ही तीर्थक्षेत्र सोडायची आहेत, केवढं विशाल स्वप्न आहे. आहत तंजावर ते तहत पेशावर अवघा मुलूक आपला, त्याचं राज्य करायचं आहे आपल्याला, स्वराज्य करायचं आहे आपल्याला, हिंदूंचं राज्य निर्माण करायचं आहे. मग त्यासाठी पैसा हवा. ही देवस्थानं, श्रीस्थानं मुघलांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. मथुरा पाडली, काशी विश्वेश्वर फोडला, सोमनाथ फोडला. नावं ही प्रातिनिधिक आहेत. अनेक गावात त्यांचा थैमान चालू आहे. ही सगळी मुक्त करायची आहेत. त्यासाठी पैसा हवा. आणि मग पैसा कोण देईल? कोणी मागितल्यानं देतं काय? हे पवित्र काम आहे. मग त्यासाठी आपण गोळा केलं पाहिजे. कोणत्याही अर्थाने असलं तरी केलं पाहिजे. या कार्याचा पाया बळकटकणे घालण्याचा महाराजांचा मानस आहे. आणि त्यासाठी लागणारा अपरंपार पैसा आणावा कुठून? अशा स्वारीतून. स्वराज्याचे संरक्षण आणि विस्तार दोन्ही कामासाठी लागणारी पैशाची भूक प्रचंड आहे. स्वराज्यातील उत्पादन आणि व्यापार वाढवून मिळवणं हे शक्य आहे. पण हा एक मार्ग झाला. दुसरा मार्ग त्यातून तेवढं होईल असं नाही. अनेक वर्ष वाट पाहावी लागतील. त्यासाठी दुसरा मार्ग अवलंबणं गरजेचं आहे. स्वराज्यात प्रत्येक स्वारीत स्वराज्याच्या टापाखाली, आपल्या घोड्याच्या टापाखाली शत्रू आपली भूमी चेंदारीत होता. त्याला उत्तर देणं गरजेचं आहे. राजाला आणि प्रजेला स्वस्थता मिळणं गरजेचे आहे. बादशाह फौजा जात्यात संसार घालून भरडून निघत असताना, मराठी हाल शोषित असताना प्राण सोडित होते, पण स्वराज्याचा हट्ट सोडित नव्हते. केवढं हे महाकाव्य लिहिण्यासारखा विषय आहे. इथं घडतंय ते एका क्रौंचाच्या किंवा सारस पक्षाच्या विरहातून ते विरह निर्माण जो झाला तो पाहिल्यामुळे वाल्मिकीला रामायण सुचलं. बरोबर आहे ना? विरहातून एका पक्षाच्या, ते सुद्धा इथं किती लोकांचा विरह आहे, किती लोकांचं दुःख आहे. या दुःखातून महाकाव्य, एक रामायण नाही, हजारो महारामायण निर्माण व्हायला हवीत. त्याची गरज आहे. ते घडतंय आणि ते दुःख शीतल करण्याचं कार्य शिवाजी महाराज करतायत. शिवाजी महाराजांवर रामायणासारखं महाकाव्य निर्माण झालं पाहिजे, व्हायला पाहिजे. कारण ते का घडतंय. मग या कार्यासाठी धन हवं, पैसा आणावा कुठून? या रामायणासाठी लिहिणारा महाकवी विवंचनेत असता कामा नाही. महाकाव्य लिहिण्याचा प्रयत्न झाला, शिवभारत, अनुपुराण, पण त्याला तरी कुठलं धन असायचं? सगळे गरीब, गोर गरीब, दरिद्री लोक. हे राज्य श्रीमंत सावकाराचं, व्यापाराचं किंवा सोना चांदीवाल्यांचं, नगिनेवाल्यांचं नाही. या गरीब शेतकऱ्यांचं आहे, लोहार सुताराचं आहे, न्हावी कोळ्याचं आहे, माळी तेल्याचं आहे, भटा बामणाचं आहे, नुसतं नाही. गरिबीतल्या गरीब लोकांचं आहे. यांच्या संसाराप्रमाणे स्वराज्याचा आर्थिक संसार चालवणं हे काम महाराजांचं आहे. आणि त्यासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा? लुटून, दुसरा पर्याय नाही. मग कुठून लुटायचं? जिथं धनाच्या गाठी आहेत त्या शेठांकडून लुटायचं. जिथं धनसंपदा आहे, शेठ सावकार आहेत, जिथं व्यापार चालतो, जी ठाणी परक्यांची आहेत, मोगलाची असतील, आदिलशहाची असतील, पोर्तुगीजाची असतील, इंग्रजांची असतील, ती लुटायची आणि ती आणून स्वराज्यात भरती करायची. उपाय एकच. कोणता? स्वराज्याचा उद्योग सोडणे हा तो उपाय नाही आहे. तर बादशाच्या पदरी पत्करणे, नोकरी पत्करणे हाही तो उपाय नाही. यासाठी करणं एकच. काय? लूट लूट लूट. पहिले सगळे उपाय नामंजूर नामंजूर नामंजूर. परक्याचं धन स्वराज्याच्या वाढीसाठी हिसकावून घेणं हाच एक परमपवित्र उपाय. भगवान रामचंद्र, एक भगवान कृष्ण, विचार, कंसाला जाणारं लोणी बंद का करायचं? त्याची ताकद कमी व्हावी, आपली ताकद वाढावी. धन का लुटायचं? त्याचं कमी व्हावं, आपलं वाढावं. हा राजधर्म आहे, यात वाईट काहीही नाही. हा शुद्ध धर्म आहे.
ज्यांना राज्य मिळवायचे असतात, चालवायचे असतात, वाढवायचे असतात, चिरंजीव टिकवायचे असतात, त्यांनी हेच कर्तव्य करावं लागतं. शत्रूला हैराण आणि दुर्बळ करण्याचा अचूक मार्ग अर्थात स्वराज्याची भूक भागवण्यासाठी हा काही कायमचा मार्ग नाही आहे, काही काळापुरताच आहे. आता स्वराज्य आहे आपलं, आपण काय स्वाऱ्या करतो काय? शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगतो, पण म्हणून परक्यावर स्वारी करून आणत नाही. आता आपल्यातलं उत्पादन वाढवून, आपला व्यापार उदीम वाढवून आपण उत्पन्न निर्माण करतोय. मेक इन इंडिया त्यातलाच भाग आहे. शेवटी व्यापार आणि उत्पादन दोन्ही मार्ग निसंशयपणे महाराज करणार होते, पण तूर्त वेळ नव्हता. एवढं धन लगीच्या लगी येईल असं नव्हतं. त्यातल्या त्यात सद्यस्थितीतील व्यापार उत्पादनात ते शक्यही नव्हतं. महाराज या लुटीचा उपक्रम काही करत होते, त्यातली त्यांची स्वच्छ भूमिका होती, त्यात त्यांची नीतिमत्ता होती, ती कटाक्षाने पाळत होते. गरीब लोक, स्त्रिया, मुले, वृद्ध, गायी, वासरे, मंदिरे किंवा अन्य धर्मीयांचे श्रद्धास्थाने यांना त्यातल्या साधू संतांना महाराज हात लावित नव्हते. शहरात गेल्यानंतर पहिल्यांदा मागणी करीत होते, एवढे रुपये मला द्या, आणि दिले तर हात लावित नव्हते, पण नाही दिले तर कोणाला सोडित नव्हते. रात्र संपली, पहाट वारा आला, उशक्काल झाला. दिवस उमलत असतानाच मराठी आरमार बसनूरच्या किनाऱ्यावर जाऊन टेकलं. अजून फटफटतंय तोपर्यंत महाराज समुद्र किनाऱ्याने बसनुरात आले. आणि पुढं काय झालं त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम डाल विठाल पुंडलिक वरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी सद्गुरुजो महाराज की जय. आज संध्याकाळी नवरात्रातली आजची नवमी म्हणजे आयुध नवमी, त्यानिमित्त शस्त्रपूजनाचा कार्यक्रम आणि शस्त्राची माहिती देणं असा दोन्ही विषयाचा कार्यक्रम होणार आहे. 7 वाजता बरोबर कार्यक्रम सुरू होईल. एकनाथ भवनमध्ये कार्यक्रम आहे. एकनाथ भवन बहुतेक सगळ्यांना माहीत आहे. आपल्या रुक्मिणीचं नवीन मंदिर जे बांधलेलं आहे त्याच्या शेजारी ते आहे. सगळ्यांनी कार्यक्रमाला अवश्य या, आठवणीने या. बरोबर 7 ते 8, जास्त वेळ चालणार नाही. 8:15 कार्यक्रम संपवण्याचा आपला विचार आहे. त्यामुळे सगळ्यांनी अवश्य या. बरोबर इतर मित्र सवंगडी जे आहेत त्यांनाही जरा माहिती होईल असं या. धर्मकर्तव्य आहे आपलं. शस्त्रपूजन करणं हा हिंदूंचा धार्मिक हक्क आहे. आपलं कोणतंही धर्मकार्य शस्त्राशिवाय होत नाही. वर्षातून एकदा त्याचे पूजन करणं हेही आपला धर्म आहे. हिंदू धर्मात सर्व पूजा अर्चा अनेक गोष्टींनी करतात. लग्नाचं देवक बसवताना सुद्धा शस्त्रपूजन करावं लागतं. मुंजीचं देवक असो, वास्तुशांती असतो, गृहशांती, काही कोणताही कार्यक्रम असतो, पहिलं शस्त्रगर्भापूजा असते. जन्मल्यावर 5वी दिवशी सुद्धा शस्त्र ठेवतात. शिवाजी महाराजांच्या चरित्रात ते आपण पाहिलेलं आहे. पराक्रमी होण्यासाठी ते केलं जातं. हिंदू जात समस्त पराक्रमी आहे. तो आपला शस्त्राचा पराक्रम आपल्या स्मरणात कायम राहणं आवश्यक आहे. शस्त्राप्रती वर्षभर त्याच्या बळावर आपण जगतो, म्हणून एक दिवस त्याचं पूजन करणं हे आपलं धर्मकर्तव्य आहे. आणि म्हणून आज संध्याकाळी तो शस्त्रपूजनाचा पारंपरिक कार्यक्रम शस्त्रनवमी या नावानंच महानवमीच्या दिवशी केला जातो, तसा आपण आज करायचा आहे. तर सगळेजण अवश्य या, आठवणीने या. 1 तासाचा कार्यक्रम आहे, थोडासा वेळ काढा. एखाद दिवस पाठ मागं पुढं दुसरा ॲडजस्ट केला तरी चालेल. पुंडलिक वरदेव हार विठ्ठल. जर समजा माहीत नसलं ठिकाण तर इथं या, येऊन जातो. काळ्या मारुती